श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपण जी लग्नाची ऑर्डर आली होती त्यातल्या एक ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत. कारण सगळी ब्लाऊज सेम सगळ्या ब्लाऊजांचं व्हिडिओ करणं देखील शक्य नव्हतं. त्यामुळे बघा, इथे एक मी अस्तर घेतलेला आहे, त्याला डबल फोल्ड केलेला आहे आणि फोल्डिंगच्या बाजूवरती ब्लाऊजची उंची. तर ब्लाऊजची उंची 14 आहे. त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच मिसळला तर 15 इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे. तर बघा, शोल्डर इथं मी 5.6 इंच घेतलेला आहे, कारण पाठीमागील गळा थोडासा कमी आहे ह्या ब्लाऊजचा, कारण बाकीच्या ब्लाऊजांचे गळे हे डीप होते. आणि मुंडा देखील मी तितकाच घेतलेला आहे, कारण पाठीमागील गळा आपला जर जास्त डीप नसेल तर मुंड्यामध्ये आपण जास्त वाढवत नाही. तर इथं मुंड्याची लाईन आखून घेतली. त्यानंतर ब्लाऊजची छाती बघा 34 इंच आहे. तर 34चा चौथा भाग हा 8.5 इंच होतो. बघा, 8.5 इंचावर एक पॉईंट दिला. त्यानंतर मार्जिनसाठी इथं 2 इंच घेतलेला आहे. तर दरवेळी मार्जिनसाठी मी 1.5 इंच घेत असते, पण जेव्हा नवरीचे वगैरे ब्लाऊज असतात त्यावेळी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं, कारण पुढं जाऊन त्यांना ब्लाऊज हे फिट वगैरे व्हायला नको. त्यामुळे मार्जिन थोडं जास्त ठेवलेलं केव्हाही चांगलं असतं. त्यानंतर ब्लाऊजची कंबर बघा 28 इंच आहे. तर 28चा चौथा भाग 7 इंच होतो. तर 7 इंचावर एक पॉईंट दिला. त्यानंतर पाठीमागील डाचासाठी 1 इंचावर एक पॉईंट दिला आणि त्यामध्ये मार्जिनसाठी आपण 2 इंच मिसळलेला आहे. तर ही मार्जिनची लाईन आखून घेतली. त्यानंतर बघा, इथं गळारुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे. त्यानंतर बघा, इथं कोपऱ्यामधून 1.5 इंचावर एक असा पॉईंट दिलेला आहे आणि पाठीमागील मुंड्याचा आकार मी इथं काढून घेतलेला आहे. तर बघा, पुढच्या आणि मागच्या दोन्हीही मुंड्याचे मी आकार काढून घेतलेले आहेत. तरी देखील तुम्हाला पुढच्या भागावरती कट करताना मी दाखवणारच आहे की मागील मुंड्याचा किंवा पुढील मुंड्याचा आकार कसा काढायचा आहे आणि गळ्याचा देखील आकार कसा काढायचा आहे, कारण हा आहे आपल्या ब्लाऊजचा पाठीमागील भाग. तर आता हा भाग आपण कट करून घेऊया. तर बघा, आत्ता कट केलेला पाठीचा भाग आहे तो असा अस्तरवरती ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्या भोवत्याने अगदी व्यवस्थित जसं आहे तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण पुढील मुंड्याचा आकार अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे. फक्त खालच्या साईडला अर्धा इंच आतल्या साईडला येईल ह्या पद्धतीने, आणि जिथं बॉटम साईड आहे म्हणजे कमरेकडची बाजू तिथे 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे आणि तिथे सरळ लाईन आखून घेतलेली आहे. त्यानंतर हुबा टक्स बघा आपल्याला शोल्डरपासून खालीपर्यंत घ्यायचा आहे. जितका छातीचा चौथा भाग आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच मिसळायचा आहे. म्हणजे 8.5 मध्ये 1.5 इंच मिसळून तर 10 इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे. तर आडवा टक्स कसा द्यायचा आहे बघा, ब्लाऊजची छाती 34 आहे म्हणजे 3.4 इंच, तर 3.4 इंचावर एक आडवा टक्स दिलेला आहे. तसेच जिथं आपण हुब्या टक्सचं मार्किंग केलेलं आहे तिथे 3.4 इंच खालच्या साईडला दिलेलं आहे. तर इथं वरच्या साईडला पाव इंच वाढवून म्हणजे 3.8 इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे आणि ही अशी लाईन आखून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, डाचासाठी आपण इथे 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर इथे 2.5 इंचावर एक असा पॉईंट दिला. त्यानंतर बघा, असं 2 इंच वरच्या साईडला पॉईंट दिलेला आहे आणि तिथे अशी हुबी लाईन आखून घेतली आणि असा आकार काढून घेतलेला आहे आणि हा आकार आपल्याला मुंड्यामध्ये नेऊन जोडायचा आहे. त्यानंतर बघा, इथं 2.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि पुढील गळ्याची लांबी आपली आहे तयार गळा 6.5 इंच आहे. तर 6.5 इंचावर एक असा पॉईंट दिला आणि असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आणि आता पुढच्या साईडला आपल्याला गोल गळा न करता इथं स्वीट हार्ट शेप द्यायचा आहे. तर नंतर मी कॅनव्हास पेपरनं हा गळा तयार करून घेणार आहे. तर इथं बघा, आपण जितक्या अंतराचा डास दिलेला आहे तितकं अंतर आपल्याला आता ब्लाऊजमध्ये कमी पडणार आहे. तर ते एक्स्ट्रा आपल्याला मार्जिनच्या साईडला घ्यायचं आहे. तर इथं 2.5 इंच घेतलेला आहे. तर मार्जिनच्या साईडला बघा 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि मुंड्याकडच्या साईडला 1 इंच एक्स्ट्रा घेऊन तिरकी लाईन आखून घेतलेली आहे. त्यानंतर कमरेकडच्या साईडला देखील अशी तिरकी लाईन आखून घेतलेली आहे. आता आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आपला पुढचा भाग आपला कट करून झालेला आहे. आता आपल्याला बाही कट करायची आहे. त्यासाठी आपला अस्तर आधी डबल फोल्ड होता, त्याला आणखीन एक फोल्ड करून घ्यायचं म्हणजे चोबल फोल्ड आपण करणार आहोत आणि फोल्डिंगच्या साईडवरती बाहीचं माप घ्यायचं आहे. तर ब्लाऊजची बाही आहे 10.5 इंच. त्यामध्ये मार्जिनसाठी 1.25 इंच मिसळला तर 11.25 इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे आणि उंचीची लाईन सरळ आखून घेतली. त्यानंतर बघा, 2 इंचावर एक असा पॉईंट दिला. बघा, इथं बाहीचं कटिंग पूर्ण मी केलेलं दाखवलेलं नाही. तर इथं बघू शकता, साडीच्या कपड्यावरती ही बाही मी कट केलेली ठेवलेली आहे आणि इथं साडीतला कपडा आपला म्हणजे मेन फॅब्रिक कट करून घेतलेला आहे.
त्यानंतर पाठीचा भाग आणि पुढचे भाग देखील जसे आहे तसे कट करून घ्यायचे आहेत. तर बघा, ब्लाऊज तयार झाल्यानंतरचा हा फायनल लुक आहे, जे आत्ता आपण ब्लाऊज कट केलेला आहे. तर प्रिन्सेस कट ब्लाऊज बघा किती छान झालेला आहे आणि बाही बघू शकता तुम्ही 3/4 केलेली आहे आणि त्याला अशा पद्धतीची छान लेस लावलेली आहे. त्यामुळे बाहीला खूप छान असा लुक आलेला आहे. तर बॅक साईडचा गळा तुम्हाला मी दाखवते. तर इथं बघू शकता बॅकला देखील गोल असा गळा बनवलेला आहे आणि गळ्याला देखील खूप छान अशी खड्यांची लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर इथं बघू शकता कापडी लटकनच बनवलेले आहेत आणि लटकनला देखील सेम लेस लावलेली आहे. त्यामुळे ब्लाऊजचा खूप छान असा लुक आलेला आहे. सिंपल आणि सोबर इतकं छान ब्लाऊज झालेलं आहे की कस्टमरला देखील खूप आवडलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं? व्हिडिओ आवडला का? मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर चला, बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.